यमाजी मालकर सरांचा मी परिचय करून देते। श्री यमाजी बालाजी मालकर 131 कोटी भारतीय नागरिकांच्या प्रामाणिक, समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवनासाठी प्रयत्नशील असलेल्या अर्थक्रांती चळवळीत सक्रिय, अर्थक्रांती प्रतिष्ठाचे ट्रस्टी, भारतीय लोकशाहीला आता चांगले प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापनाची गरज आहे त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अर्थपूर्ण या मासिकाचे संस्थापक आणि संपादक, 14 ऑगस्ट 2015 ला निघालेल्या चलो रिझर्व्ह बँक मार्चचे नेतृत्व, भास्कर वृत्तपत्र समूहाचे दिव्य मराठी दैनिकाचे सल्लागार, संपादक 5 वर्षे भूषविलेले आहे। अमेरिकेचे बराक ओबामा यांच्या ड्रीम्स फ्रॉम माय फादर या आत्मचरित्राचे मराठीत अनुवादन केलेले आहे। तसेच उद्योगपती करमचंद्र थापर यांच्या इंग्रजीतील चरित्राचा मराठीत अनुवादित त्यांनी केलेला आहे। संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सिंगापूर येथे झालेल्या ग्लोबल वॉर्मिंग कार्यशाळेत सहभागी घेणारे, जर्मनी येथे दर 4 वर्षांनी होणाऱ्या रुपा या छपाई विषयक अर्थ प्रदर्शनाच्या निमित्ताने युरोपीय देशाचे शैक्षणिक दौरा, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या स्पेन आणि पोलंडच्या दौऱ्यात मध्यम प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे सर म्हणजे यमाजी मालकर सर हे आपल्याला आज देशाला गरज एका अर्थक्रांतीची ह्या विषयावर आपल्या सर्वांना व्याख्यान देण्यासाठी इथे आलेले आहेत। मी त्यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। नमस्कार। रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या डॉक्टर अब्दुल कलाम व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरील आदरणीय ज्ञानप्रकाशजी मोदानी सर, डॉक्टर DS काटे सर, आकाश सर, शेख फिरोज, उज्ज्वला वापरेताई, या परीक्षा केंद्राचे सर्व शिक्षक वृंद, आपण प्रशासकीय अधिकारी व्हावं आणि देशाची सेवा करावी असं स्वप्न पाहणारे आपण सर्व युवक बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद झाला या निमित्ताने अतिशय वेगळं काम करणाऱ्या या संस्थेचा आज परिचय झाला। मला आश्चर्य वाटलं तुमची संख्या पाहिल्यानंतर की इतक्या मोठ्या प्रमाणावर विशेषतः ग्रामीण भागातल्या तरुणांना असं वाटतं आहे की आपण प्रशासनामध्ये जावं आणि वेगळ्या स्वरूपाचं काम, म्हणजे आपलं आयुष्य तर आपण त्याचा विकास तर आपल्याला करायचाच आहे, पण त्या माध्यमातून एक वेगळं काम आपण करायचं आहे। मोदानी सरांनी फार चांगला एक उल्लेख या ठिकाणी केला। तो उल्लेख पुन्हा कदाचित आपल्यापैकी अनेकांना लक्षात आला नसेल म्हणून मी करतो आहे की ब्रिटिशांनी या देशामध्ये ज्या प्रकारची प्रशासकीय व्यवस्था आणली त्याच्यामध्ये प्रशासनातले अधिकारी हे जणू आपण मालक आहोत, आपणच सगळे कर्ते करवितो आहोत असं समजून त्यांनी राज्यकारभार केला। त्यामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये प्रशासन खऱ्या अर्थाने शेवटच्या थरापर्यंत पोहोचू शकलं नाही। आपण ज्या शेवटच्या थरातनं येणारे आता तरुण आहोत, त्यामुळे आपल्याकडनं ही चूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असं सरांनी सांगितलं। ते आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं। या ठिकाणी आपला जो थेट विषय आहे त्याला सुरुवात करतो, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि विषय खूप मोठा आहे। देशाला गरज एका अर्थक्रांतीची असा आपला विषय आहे। डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावाने ही व्याख्यानमाला घेतली जाते आहे याचा मला विशेष आनंद आहे। गुजरातमध्ये एका शाळेत डॉक्टर अब्दुल कलाम गेले आणि त्यांनी तिथे अगदी छोट्या मुली होत्या, त्या मुलींना प्रश्न विचारला की आपल्या देशाचा खरा प्रश्न काय आहे
असा प्रश्न होता राष्ट्रपतींचा. राष्ट्रपती असताना तो प्रश्न विचारला आणि अनेकांनी अनेक उत्तरं दिली. आता तुम्ही ती उत्तरं देणार आहात आणि त्यातून आपण खरा प्रश्न शोधणार आहोत की या देशाचा खरा प्रश्न काय, हे तुमच्यापैकी कोणीतरी हात वर करून मला सांगायचं आहे. या देशाचा, ज्या देशात आपण राहतो आहोत त्या देशाचा खरा प्रश्न काय काय? हा, दारिद्र्य. या तरुणाच्या नावाने जोरात टाळ्या वाजवा. कारण राष्ट्रपती अब्दुल कलामांनी 15 उत्तरानंतर एक उत्तर आलं ते हे होतं. या मित्राने पहिलंच उत्तर दिलं त्यामुळे बाकीची संधी गेली. 15 मुलींनी वेगवेगळी उत्तरं दिली. कोणी म्हटलं जातीयवाद, कोणी म्हटलं आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं दिली गेली. शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे. एका मुलीने जे उत्तर दिलं त्याला आपल्या राष्ट्रपतींनी स्वीकारलं आणि तो प्रश्नाचं उत्तर होतं की दारिद्र्य हे आपल्या देशाचं प्रश्न, दारिद्र्य हा आपला देशाचा खरा प्रश्न आहे. मग हा दारिद्र्याचा प्रश्न कशा पद्धतीने त्या विषयात पुढे जावं लागेल याच्याविषयी सर्वात आदर्श पद्धतीने जो विचार आता देशामध्ये सुरू आहे, आम्ही असं मानतो की तो अर्थक्रांतीचा विचार आहे. याचं कारणही आहे. अर्थक्रांतीचं नाव तुमच्यापैकी किती जणांनी ऐकलं त्यांनी हात वर करा. अर्थक्रांतीचं नाव ज्यांनी ऐकलं, हा, फार कमी जणांनी अर्थक्रांतीचं नाव ऐकलेलं आहे. आणि औरंगाबादमध्ये तरी असं होता कामा नये. का होता कामा नये? कारण अनिल बोकील सर आपल्या औरंगाबादचे आहेत. अनिल बोकील सर या औरंगाबादमध्ये राहत होते. त्यांचा एक छोटा उद्योग होता. 1998 साली, 1998, 97, 95 हे 2-3 वर्ष ते या औरंगाबादमध्ये चिकलठाणा MIDC मध्ये आणि वाळूजला एक छोट्या उद्योगामध्ये ते काम करायचे. 1998ला औरंगाबादमध्ये आणि देशात सगळीकडे एक मंदी आली, रिसेशन आलं. आणि त्या मंदीमध्ये या शहरातले 10,000 कामगार बेकार झाले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या. बोकील सर त्यावेळी एका उद्योगामध्ये ते खूप चांगलं काम करतात. ते मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मेकॅनिकल इंजिनियरला त्यावेळी खूप चांगल्या नोकऱ्या संधी उपलब्ध होती. आणि तो जे जॉब करत होते, ते जे काम करत होते, ते काम करणारे देशामध्ये साधारण 3च उद्योग होते. त्यामुळे त्यांना प्रचंड नफा मिळत होता. त्यांचं काही बिघडलेलं नव्हतं, त्यांना काही मंदीचा फटका वगैरे बसलेला नव्हता, त्यांचं काम काही गेलेलं नव्हतं, त्यांचा उद्योग काही बंद पडलेला नव्हता. पण 10,000 कामगार बेकार का झाले या विचाराने अनिल बोकील सर अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की या शहरातले 10,000 कामगारांचा संसार आता कसा चालणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी विचार करून पाहिलं खूप की कामगारांचा याच्यामध्ये काय दोष आहे. त्यांना लक्षात आलं की कामगारांचा याच्यात काहीही दोष नाही. मग त्यांनी विचार करून पाहिला की उद्योजकांचा काय दोष आहे. त्यांना लक्षात आलं की उद्योजकांचा काहीही दोष नाही. त्यांनी विचार करून पाहिलं की सरकारचा काय दोष आहे. त्यांना लक्षात आलं की सरकारचाही काही दोष नाही. त्यांना लक्षात आलं की 1991 नंतर जे जागतिकीकरण सुरू झालेलं आहे त्याचे परिणाम, चांगले आणि वाईट, हे परिणाम आता आपल्या देशावर व्हायला लागलेले आहेत. चांगले परिणामांचा जर फायदा आपण घेत आहोत तर वाईट परिणामांसंबंधी काय करावं लागेल याचाही विचार आपल्यालाच करावा लागेल, हे त्यांनी ओळखलं. आणि त्यांना एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात आली. ती गोष्ट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांनी खूप विचार केला आणि त्यांना उत्तर असं मिळालं की भारतामध्ये पैसा ज्या पद्धतीने फिरतो आहे, त्या फिरण्यामध्ये जी गडबड झालेली आहे, जो गोंधळ झालेला आहे, त्यातनं त्यावेळी आपल्या देशामध्ये लाखो कामगार बेकार झालेले आहेत. मग पैशाचा विचार त्यांनी कशा पद्धतीने केला आणि पैसा जो राक्षस रूपाने समोर येतो आहे त्या राक्षसावर कसा काबू करायचा आपण, त्याच्याविषयीचं जे 5 सूत्र त्यांनी शोधून काढली त्याला अर्थक्रांती म्हटलं जातं. त्याच्याविषयीची एक सुंदर चित्र मी तुम्हाला स्क्रीनवर शेवटी दाखवणार आहे. पण अर्थक्रांतीचा परिचय इथे खूप कमी लोकांना असल्यामुळे
अर्थक्रांती म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला मी अगदी थोडक्या शब्दामध्ये आधी सांगणार आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थक्रांती संस्था ही या देशातल्या 130 कोटी लोकांची संस्था आहे. तो कुठल्याही जातीचा असो, तो प्रत्येक नागरिक अर्थक्रांतीचा जन्मतः सदस्य झालेला आहे. जन्मतः सदस्य का झालेला आहे याचं कारण अर्थक्रांती जे म्हणते त्याच्यामध्ये तुमच्यापैकी एकाही माणसाचा तोटा झाला, घटनात्मक नुकसान झालं तर अर्थक्रांती म्हणते ते मागे. आता 16 वर्षामध्ये आम्हाला एवढी खात्री झाली, आत्मविश्वास निर्माण झाला की अर्थक्रांती म्हणते तसा बदल जर या देशामध्ये झाला तर आपल्यापैकी एकाही माणसाचं नुकसान होण्याची सुतराम शक्यता नाही. इतकं ते परफेक्ट आहे. दुसरं, अर्थक्रांती प्रपोजल 5 पॉइंट प्रपोजल जे आहे ते अनिल बुकील नावाच्या सामान्य माणसाने शोधलेलं सूत्र आहे. ते विचारवंतांनी शोधलेलं नाही, ते अर्थतज्ञांनी शोधलेलं नाही, ते या देशाचं नेतृत्व करणाऱ्या राजकीय नेत्यांनी शोधलेलं नाही, या देशामध्ये सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याच्याविषयी काही बोललेलं नाही. हे आपल्यापैकीच एक असलेल्या एका सामान्य माणसाने शोधलेलं सूत्र आहे. कारण या देशात सामान्य माणसाचं दुखतं म्हणून त्याने शोधलेलं सूत्र आहे की माझं दुखतं आहे, मला तुम्ही हे औषध द्या, असं हा सामान्य माणूस सत्ताधारी आणि सगळ्या लोकांच्या मागे लागलेला आहे. याचं कारण ते जे औषध आहे ते औषध त्याला लागू पडतं असं त्याला वाटतं आहे. कारण इतरांनी या पद्धतीचा प्रयत्न इतक्या वर्ष केला नाही, कारण त्यांचं काय अडलं नाही, फारसं तेवढं अडलेलं नाही म्हणून त्यांनी तो विचार केला नाही. त्यामुळे हे का सामान्य माणसाने शोधलेलं हे औषध आहे. दुसरं, आपल्याकडे एक अशी पद्धत पडलेली आहे की माणूस बोलायला उभा राहिला की आपल्यातल्या देशाच्या प्रश्नांची जंत्री तो सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो. हे सगळे आपल्याला मान्यच आहे. अर्थक्रांती असं सांगते की आता प्रश्नांच्या उत्तराविषयी बोला, केवळ प्रश्नांची जंत्री सांगू नका, या प्रश्नांची संभावित उत्तर सांगण्याचं धाडस करा. अर्थक्रांतीने ते धाडस केलेलं आहे आणि गेली 16 वर्ष ही उत्तरांची मांडणी अर्थक्रांती करते आहे. तिच्याकडे नोटाबंदीनंतर जगाचं आणि देशाचं लक्ष गेलं असलं तरी अर्थक्रांती गेली 16 वर्ष ही मांडणी देशामध्ये करते आहे. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की राष्ट्रपती भवनापासून या गावातल्या या देशातल्या खेड्यापाड्यापर्यंत आतापर्यंत तुम्ही जे सगळं पुढे ऐकणार आहात आणि पाहणार आहात त्या प्रकारची 6000 प्रेझेंटेशन आतापर्यंत या देशात झालेली आहे. म्हणजे अर्थात हे मर्यादा आहे त्याला, याचं कारण अर्थाविषयी बोलायचं नाही असं आपण ठरवून टाकलेलं आहे. पैशाविषयी लक्ष तर आहे आमचं पैशाकडे, पण पैशाविषयी खुलेपणाने बोलायचं नाही. नोटाबंदीचे या देशावर सगळ्यात मोठे उपकार असे आहेत की सांगा आता तो व्हॉट्सअपवर हळूच आपलं पट्टा टाकून देतो की मला असं वाटतं, तुम्ही ठरवा, खरं आहे का कुठे ते तुम्ही ठरवा, पण मला असं वाटतं. त्याला काहीतरी पैशाविषयी आणि अर्थकारणाविषयी वाटायला लागलेलं आहे. त्याला आतापर्यंत सांगितलं होतं की तू याच्याविषयी अजिबात बोलायचं नाही. का बोलायचं नाही? कारण तुला काही कळत नाही, तुला अजिबात कळत नाही, तू बोलायचं नाही. पण नोटाबंदीने गेल्या 3 महिन्यात हा देश अर्थकारणाविषयी भडाभडा बोलायला लागलेला आहे. जणू त्याने 70 वर्षाचं मौन सोडलेलं आहे अर्थकारणाविषयीचं. ज्या अर्थकारणाने ज्या पैशाने आपल्या सगळ्यांचं आयुष्य वेढून टाकलेलं आहे त्या पैशाविषयी बोलायचं का नाही, त्याच्याविषयी आपण सूत्रबद्ध पद्धतीने या ठिकाणी बोलणार आहोत. अर्थक्रांतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे कारण गेली 70 वर्ष या देशामध्ये काही चांगलं होऊ शकतं याचा अनुभवच त्यांनी घेतलेला नाही फारसा. त्यांनी काय अनुभव घेतला? त्यांनी अनुभव असा घेतला की तडजोडींचं आयुष्य त्यांना जगावं लागलं दुर्दैवाने. सगळ्या तडजोडीचं आयुष्यामध्ये पैसे कमवण्यासाठी तडजोडी, व्यवसाय सुरू करण्यासाठी तडजोडी, उद्योग उभे करण्यासाठी तडजोडी, व्यवस्थेने त्यांना एवढं नाडलं, एवढं अडवलं की त्यांनी असं बोलायला सुरुवात केली की या देशामध्ये काही चांगलं होऊ शकत नाही. त्यातल्या बहुतेकांनी आपली मुलं अमेरिकेत पाठवून दिली, त्यातल्या बहुतेकांनी आपल्या मुलांना युरोपमध्ये पाठवून दिलं कारण तिथे व्यवस्था चांगली आहे, इथे चांगली नाही.
मग इथली व्यवस्था करायची कोणी चांगली, ती आपण करणार आहोत. आपण तरुण ती समजून घेणार आहोत आणि आपला 100% त्याच्यावर विश्वास आहे. आपण हा देश, काटे सरांनी ज्याचा गुणगौरव केला की या देशामध्ये किती प्रचंड समृद्धी होती, ती समृद्धी पुन्हा एकदा या देशामध्ये आपण निर्माण करणार आहोत. आणि ती कशा पद्धतीने करणार आहोत, ती व्यवस्थेच्या अंगाने आधी करणार आहोत. कारण का करणार आहोत, कारण या देशाची, या समाजाची वृत्ती अतिशय चांगली आहे, तो व्यवस्थेने नडलेला आहे, हे आपण समजून घेणार आहोत. अर्थक्रांती हेही मानते की हा समाज, हा देश हा वृत्तीने नडलेला नाही, हा व्यवस्थेने अडलेला देश आहे. या देशातले कोट्यावधी लोक अतिशय प्रामाणिक, अतिशय शोषित, अतिशय कष्टाळू. काटे सरांनी जो उल्लेख केला की 130 कोटी लोकसंख्या असून त्या सर्वांचं पोट भरणं साधी गोष्ट नाहीये. दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्याचा साठा जगातला भारतामध्ये आहे, साधी गोष्ट नाही. पण त्या शेतकऱ्यावर जी वेळ आली ती लाजिरवाणी आहे. त्याचंही कारण आपण समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हेही समजून घेणार आहोत. सांगण्याचा मुद्दा असा की आपण या देशातल्या समाजाला जे बदनाम केलेलं आहे, आजपासून आपण ते थांबवणार आहोत. कारण आत्तापर्यंत आपण या समाजातल्या समूहांविषयी अतिशय वाईट बोलत आलेलो आहोत. त्यांची बदनामी केलेली आपण की हा समूह असा, हा तसा, हा नोकरदार आहे म्हणून तसा आहे, हा रिक्षावाला आहे म्हणून फसवतो, हा शिक्षक आहे म्हणून शिकवत नाही, हा विद्यार्थी शिकत नाही, हा शेतकरी म्हणून काम करत नाही, वगैरे वगैरे. तो काय कर्ज फेडत नाही, उद्योजक हे कर्ज फेडत नाहीत, वगैरे वगैरे. ही जी बदनामीची मोहीम आपणच हाती घेतलेली आहे. आपल्याला हेही लक्षात येत नाही की आपण आपल्यालाच बदनाम करतो आहोत. आपण दुसऱ्याला कोणाला बदनाम करत नाही आहोत. आपण कुठल्या तरी समूहाचे आपणही आहोत. आपण कुणाविषयी बोलतो होते. मग असं बोललं की ते माणसं म्हणतात की नाही नाही आम्ही त्यातले नाही आहोत. पण तुम्ही देशाचे नागरिक आहात, तुम्ही दुसऱ्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? मग अर्थक्रांती असं मानते की या देशातल्या माणसाच्या आणि समाजाच्या वृत्तीला बदनाम करणं आजपासून आपण सोडून देणार आहोत. आपण समूहाविषयी वाईट बोलणार नाही आहोत, आपण व्यवस्थेविषयी बोलणार आहोत. अर्थक्रांती हे व्यवस्थेचं अत्यावश्यक करेक्शन आहे. या देशामध्ये व्यवस्थेचं करेक्शन म्हणजे काय? याचा अर्थ असा की एका राजकीय नेत्याच्या हातामध्ये बस दिली, त्याला ड्रायव्हिंगला बसवलं, ड्रायव्हिंग सीटवर बसवलं आणि गाडी पंक्चर होती आणि त्याला सांगितलं की गाडी पळव जोरात. शक्य आहे का? नाही. ब्रेकच दिला नाही, ब्रेकच लागत नाही गाडीचं, गाडी चालवणं शक्य आहे का? नाही. अनेक प्रॉब्लेम आहेत बसमध्ये. जोर जोरात आवाज करते आणि जोरात पळलं तरी ती उत्तम चालली पाहिजे असं आहे. रस्ता चांगला नाही, काय करणार? तर त्याला आपण व्यवस्था म्हणतो. पण आपण सारखं ड्रायव्हरलाच बदनाम करत नाही ना, याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कारण आतापर्यंत आपण फक्त ड्रायव्हरला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे की राजकीय नेते लबाड आहेत, राजकीय नेते भ्रष्ट आहेत. मग आपला देश सुधारण्यासाठी कोण लोक येणार आहेत? आभाळातनं पडणारे कोणी की परदेशातली कोणी माणसं येणार आपल्याला सुधारायला? आपल्यातलीच माणसं निवडून जातात, आपल्यातलीच माणसं सरकार चालवतात. त्यांना आपण बदनाम का करतो? कारण ते त्यांच्या मर्यादांमध्ये काम करतात. त्यांची अडचण आपण काय केलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, अर्थक्रांती हे एका सामान्य माणसाने म्हणजे मेकॅनिकल इंजिनियरने शोधून काढलेलं उत्तर असल्यामुळे हे स्वप्न नाही, हे डिझाईन आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्यांचं इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड आहे त्यांना लक्षात येईल की हे डिझाईन आहे. डिझाईन याचा अर्थ असा होतो, स्वप्न जे पाहतात ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे असं सतत म्हणत बसतात. फक्त जे डिझाईन करतात ते असं म्हणतात की असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. त्याला दुसरा हे भौतिक गोष्ट असते, ती मानसिक नसते. नुसती स्वप्न पाहायचं आणि त्याच्यानुसार कामाला लागायचं असं ते सांगत नाही. ते सांगतात की डिझाईन तयार केलं पाहिजे. अनिल बोकील सरांनी डिझाईन तयार केलेलं आहे की या गोष्टी या पद्धतीने केल्या तर देश अतिशय उत्तम पद्धतीने पुढे जाऊ शकेल. तर ते उत्तर आपण या ठिकाणी पाहणार. आणि हे करायचं कशासाठी? करायचं यासाठी की 130 कोटी लोकांना प्रामाणिक, शांत आणि समृद्ध आयुष्य जगायचं आहे. आपल्या सगळ्यांना अतिशय चांगलं आयुष्य जगायचं आहे. आपल्या मनामध्ये ते स्वप्न आपण पाहतो की चांगलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. सगळ्यात महत्वाचं
म्हणजे ज्याचा आपल्याला सर्वाधिक राग आहे. कशाचा राग आहे आपल्याला? आपल्याला लाचारी करण्याचा, आणि आपल्यावर कोणी मुजोरी करत असेल तर त्याचा माणसाला सर्वाधिक राग असतो. म्हणजे आपल्याला कुठल्याही कारणाने कुणाची लाचारी करावी लागली तर आपल्याला मनामध्ये खूप त्रास होतो. आणि आपल्यावर कोणीतरी मुजोरी करतो आहे, कोणीतरी दाट तपस्या करतोय आपल्यावर, तर त्याचा राग येतो. तर आपल्याला भेदभावमुक्त आयुष्य हवं आहे. ते भेदभावमुक्त आयुष्य व्यवस्था म्हणून आपल्याला कसं मिळेल हे आपण अर्थक्रांतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नोटाबंदीच्या नंतर अर्थक्रांतीची चर्चा केवळ आपल्या देशात नाही तर परदेशात सुरू झालेली आहे. त्याचं कारण आहे, वेगळं कारण आहे, ते तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये सांगणार आहे. अर्थक्रांती असं म्हणते की या देशामध्ये लेस कॅश आणि टॅक्सलेस व्यवस्था आली पाहिजे. लेस कॅश आणि टॅक्सलेस व्यवस्था आली पाहिजे. ती कशी येईल हेही आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चलन हे विनिमयाचं माध्यम आहे, ती वस्तू नव्हे. औरंगाबादमध्ये 10,000 कामगार बेकार का झाले याचा बुके सरांनी शोध घेतला असता त्यांना असं लक्षात आलं की जे चलन चालण्यासाठीच ज्याचा जन्म झालेला आहे ते चलन घराघरांमध्ये, मंदिरांमध्ये, श्रीमंतांच्या घरांमध्ये कोट्यावधीच्या संख्येने पडून आहे. पोत्यांमध्ये, बाथरूमच्या टाईल्स मध्ये, गाद्यांच्या खाली, कपाटात 1000, 500, 100 रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून आणि सोन्याच्या रूपामध्ये वर्षानुवर्ष पडून आहे. त्याचा काही उपयोगच होत नाहीये. चलनाची व्याख्या आहे, तुम्हाला कदाचित इकॉनॉमिक्स मध्ये हा विषय आणि स्पर्धा परीक्षेमध्ये 2 वर्षापूर्वी हा विषय प्रश्न आलेला आहे की अर्थक्रांती प्रतिष्ठानने सुचवलेले काय ते पर्याय काय वगैरे असे प्रश्न आले. त्यामुळे तुम्ही त्याच्याविषयी अधिक वाचायला हरकत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की त्याचा जो बेस आहे तो बेस असा आहे की चलन म्हणजे चालणारं. चलन म्हणजे चालणारं म्हणजे काय? आपण ज्या पटांगणामध्ये आता बसलेलो आहोत त्या पटांगणातली जी हवा आहे त्याला आपण माध्यम म्हणतो. ते माध्यम कसं? ते सगळ्यांना उपलब्ध आहे आणि ते प्रवाही आहे. आपण दररोज जे पाणी पितो जगण्यासाठी, हे पाणी हे माध्यम आहे. ते सगळ्यांना पिण्यासाठी उपलब्ध आहे आणि ते जर तुम्हाला शुद्ध स्वरूपात हवं असेल तर ते प्रवाही असलं पाहिजे. एका ठिकाणी डबकं साचलं असेल तर पाणी प्रवाह शुद्ध असलं का? नाही. त्यामुळे ते माध्यम नाही. डबकं हे माध्यम नाही, वाहतं पाणी हे माध्यम आहे. दुसरी गोष्ट. तिसरं, आपल्या शरीरात वेगाने फिरत असलेलं रक्त, रक्त जर प्रवाही असेल तर शुद्ध. रक्ताच्या गाठी झाल्या तर काय होतं? काय होतं? हार्ट अटॅक, पॅरालिसिसचा अटॅक. गाठी झाल्या तर हवा, पाणी, रक्त आणि पैसा. जशी हवा, जसं पाणी, जसं रक्त, तसा पैसा. पैसा प्रवाही नसल्यामुळे अशुद्ध होतो, विशिष्ट लोकांच्या ताब्यात पडून राहतो. सूत्र काय? की पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे, ते वस्तू नव्हे. पैसा हे मीडियम आहे, ती कमोडिटी नाही. ती कमोडिटी झाल्यामुळे ती सगळ्यांना मिळत नाही आणि ती मिळायची असेल तर फार महाग मिळते. किती महाग मिळते? आपल्या आईवडिलांना जर घर बांधायचं असेल तर ते किती टक्क्याने कर्ज घेतात सध्या बँकेकडनं? किती? 10, 12. सहकारी बँकेत गेला तर 12%, नॅशनलाइज बँकेत गेला तर 10%. पण 10% आणि 12% म्हणजे किती हे आपण समजून घ्यायचं आहे. समजा आपल्या वडिलांनी कर्ज काढलं आणि त्यांना 20 वर्ष ते कर्ज फेडायला 10 लाख रुपये कर्ज काढलं, तर 20 वर्षामध्ये 10% घेतलेलं कर्ज आपले वडील किती फेडतात? किती पैसे फेडतील अंदाज करता येईल काही? छोटं गणित. 10 लाख रुपये कर्ज घेतलं, 10% व्याजदर आहे आणि 20 वर्ष फेडायचं आहे. किती फेडावं लागेल? किती पैसे फेडावे लागतील? 25 लाख रुपये. वडिलांनी घेतलं कर्ज 10 लाख रुपये, वडील फेडतात कर्ज 25 लाख रुपये.
नॅशनलाइज बँकेचं कर्ज, ज्या पैशातनं आपल्या वडिलांनी औषध पाण्याचा खर्च करायला पाहिजे, मुलाला चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे, हौस मौज म्हणून काही गोष्टी पर्यटन करायला पाहिजे, चांगले कपडे, चांगले राहणीमान ते करायला पाहिजे, आपल्या वडिलांना पुढचे 20 वर्ष 25 लाख रुपये फेडावे लागतात. जगाच्या पाठीवर या प्रकारचा उरफाटा अर्थव्यवहार नाही. जगामध्ये व्याजदर किती आहेत? जगामध्ये व्याजदर 2%, 4%, जास्तीत जास्त 6%. भारताची ज्या देशांशी तुलना करावी त्या सर्व विकसित देशामध्ये व्याजदर 2 ते 6% आहे. आता त्या देशातल्या आपल्यासारख्या तरुणांनी असंच कर्ज घेतलं तर त्या तरुणाचं कर्ज फक्त 8 वर्षामध्ये फेडलं जातं आणि आपल्याकडे त्याच्यासाठी एक्स्ट्रा 12 वर्ष लागतात. म्हणजे आपल्या आयुष्याच्या 12 वर्षांचा हिशोब आहे हा. या उरफाट्या अर्थशास्त्रामध्ये अनेक गोष्टी ज्या आपण आवर्जून करायला पाहिजे त्या न करता आपला समाज फक्त कर्जफेड करतो आहे. मग हे जाण्यासाठी काय केलं पाहिजे? हे विनिमयाचं माध्यम म्हणजे माध्यमच राहिलं पाहिजे. पैसा हा माध्यमच राहिला पाहिजे, तो कमोडिटी होता कामा नये हे अर्थक्रांती सांगते आणि त्याचं असं डिझाईन तयार करते की पैसा हा कमोडिटी पासून माध्यमाकडे येईल. हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाहीमध्ये ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपण काय म्हणालो की आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. त्याचा आपल्याला अभिमान आहे सगळ्यांना की आपल्याला जर 5 वर्ष निवडणूक होते, आपण राजकीय पक्षाला मतदान करतो, त्यातला एक नेता आपला पंतप्रधान होतोय, सगळं खरं आहे. पण आपल्या देशातल्या कोट्यावधी लोकांना अजून आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नाही. ते आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवलं गेलं पाहिजे हे अर्थक्रांती सूत्रबद्ध पद्धतीने सांगते. एक आता गेल्या काही दिवसामध्ये असं होतं आहे की आपल्या काटे सरांनी त्याचा उल्लेख केला, मोदानी सरांनी त्याचा उल्लेख केला की आपल्याकडे प्रचंड विषमता आहे. पण कुठल्या पार्श्वभूमीवर विषमता आहे हेच आपण समजून घेतलं पाहिजे. ती पार्श्वभूमी अशी आहे की आपला देश हा खूप मोठा देश आहे. किती जमीन आहे आपल्याकडे? जगातली किती जमीन आहे आपल्याकडे? जगाच्या भाषेत जगात देश किती? जगात देश किती? किती? 196 की 93? 96. हे त्याच्यात तुम्ही हा धरलाय, तैवान धरलाय. 196 देश असं समजूया. 196 देशातला जास्त जमीन असलेला हा 7वा देश आहे. मग जास्त आहे का कमी आहे जमीन? जास्त आहे देश म्हणून, लोकसंख्या म्हणून कमी आहे. कारण आपली संख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची, 130 कोटी लोकसंख्या आपली. चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपल्याकडे आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक पिकाऊ जमीन आपल्या देशामध्ये आहे. एवढी पिकाऊ जमीन जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाही. त्याचंच कारण आपण 130 कोटी लोकांचं पोट भरू शकतो. गव्हाचं उत्पादन आपल्या देशामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं आहे. भाताचं उत्पादन जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं आहे. स्टील आणि कोळशाचा 3रा 4था क्रमांक आहे वगैरे वगैरे बरीच आकडेवारी. दुधाचा क्रमांक 1ल्या क्रमांकावर आहे. पण दुधाची सरासरी जगाच्या तुलनेने कमी आहे, पण उत्पादनामध्ये दूध एका क्रमांकावर आहे वगैरे वगैरे. ही प्रचंड आकडेवारी तुम्हाला देता येईल. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडे संपत्तीचा एक निकष म्हणून, जगाच्या पाठीवर संपत्तीचा एक निकष म्हणून एका धातूला मान्यता आहे. तो कुठला? सोनं, गोल्ड. प्लॅटिनमची संख्या कमी आहे, सोन्याची खूप आहे. त्यामुळे सोन्याला मान्यता आहे की सोनं तुमच्याकडे ठेवलं तर तुमच्याकडे ती संपत्ती असं मान्य केलं जातं. आणि आपल्या देशामध्येही त्या माध्यमातून प्रचंड सोनं आपल्या देशामध्ये आहे. आपल्या देशामध्ये किती सोनं असेल असा तुमचा अंदाज आहे? साधारण त्यातलं 650 टन, 650 टन सोनं रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात आहे, आपल्या सरकारच्या ताब्यात आहे. पण आपल्या देशामध्ये एकूण लोकांकडे आणि मंदिरांकडे, साईबाबांकडे, तिरुपतीकडे, सिद्धिविनायकाकडे आणि आपल्याकडे किती सोनं असेल असा तुमचा अंदाज आहे? अंदाज करता येईल कोणाला? किती? 2200.
23,000 टन. 23,000 टन. जे गणिताचा ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांच्यासाठी आजचा ग्रहपाठ. त्याने 23,000 टनाचे किलो करायचे, किलोचे तोळे करायचे, आणि आजचा तोळ्याचा भाव काय तो माहिती आहे सगळ्यांना. 29,000 रुपये असेल साधारण ना. 29,000 रुपयांनी त्याला गुणाकार करायचा आणि जो आकडा येईल तो वाचण्याचा प्रयत्न करून तो जर वाचता आला तर मला फोन करून सांगायचं की आकडा सापडलेला आहे. मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांना तो आकडा वाचता येणार नाही. कारण 23,000 टनाचे रुपये एवढं सोनं आपल्या देशामध्ये आहे. पण एवढं सांगितल्यानंतर तुम्हाला त्याचं महत्व लक्षात येणार नाही. मग तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की जगातल्या 196 देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सोनं भारतात आहे. आणि आणखी पुढे असंही सांगितलं पाहिजे की ज्या देशामध्ये सोन्याचं उत्पादन होत नाही त्या देशामध्ये जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सोनं आहे. म्हणजे सोनं आलं कसं? आमच्या देशातल्या नागरिकांनी घाम गाळला, रक्त आटवलं, त्याचे रुपये केले, त्याचे डॉलर केले, आणि ते सोनं आमच्या दरवर्षी ते सोनं आपल्या देशामध्ये घेतलं. इतकं प्रचंड सोनं जगात उत्पादन होत नसताना दुसऱ्या क्रमांकाचं सोनं आहे. पहिल्या क्रमांकाचं सोनं कदाचित चीनकडे आहे. कदाचित का म्हणतो मी? कारण केरळमध्ये जे पद्मनाभन मंदिर आहे त्या पद्मनाभन मंदिरातली एक रूम अजून उघडलेली नाही. तुम्हाला संदर्भ कळाला का? कोर्टाच्या निकाल असं सांगितलं की त्या भिंतीवर नागोबा डोलतायत आणि ती रूम उघडायची नाही असा निर्णय झालेला आहे. ती खोली जर उघडली आणि त्याच्यामध्ये जास्त सोनं असलं तर कदाचित चीनवरही आपण मात केली. आपल्याकडे एवढं सोनं आहे. म्हणजे सोनं संपत्तीच्या निकषामध्ये आपला देश कुठे कमी आहे असं म्हणण्याची अजिबात हे नाही. आणखी एक गोष्ट आपल्या बाजूने आहे. तुमच्या सगळ्यांच्या, आपण सगळेजण भाग्यवान माणसं आहोत. कुठल्या अर्थाने भाग्यवान आहोत? या देशामध्ये 130 कोटी पैकी 45 कोटी लोक वर्किंग पॉप्युलेशन आहे. हे तरुण आहेत. त्यांना काम करायचंय, त्यांना नोकरी करायची आहे, त्यांना उद्योग करायचा आहे, त्यांना घर बांधायचंय, त्यांना मोटरसायकल, मोठी गाडी विकत घ्यायची आहे, त्यांना परदेशात जायचंय, त्यांना पर्यटन करायचंय, त्यांना काहीतरी काम करायचंय, त्यांना काहीतरी उत्तम आयुष्य जगण्याची एक प्रचंड स्वप्न ते पाहणारी अशी 45 कोटी लोक या देशामध्ये आहेत. पण हे सांगितल्यावर तुम्हाला त्याचं महत्व कळेल की जगाच्या पाठीवर एवढं वर्किंग पॉप्युलेशन असलेला दुसरा देश नाही. याचं महत्व काय? याचं महत्व असं आहे की ज्याला इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड अँड सप्लाय साइड म्हणतात. या प्रकारची डिमांड अँड सप्लाय साइड अतिशय अबाधित पुढची 15, 20, 25 वर्ष राहील असा एकमेव देश जगातला. तुमचं भविष्य, आपल्या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे असं का म्हणायचं? याचं कारण तुम्हाला नोकऱ्या लागणार आहेत. ज्यांना नोकऱ्या लागणार नाही ते उद्योग व्यवसाय करणार आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीचं आयुष्य भारतीय नागरिक म्हणून जगून दाखवणार आहेत. याचं कारण डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा या देशामध्ये पुढची 15-20 वर्ष अतिशय उत्तम असणार आहे, जो अमेरिकेमध्ये आणि युरोपातल्या कुठल्याही देशामध्ये अस्तित्वात नाही. त्या देशातल्या नागरिकांना आता काहीही विकत घ्यायचं नाही. सगळं विकत घेऊन झालं, ते सगळे विकायलाच बसले. जो येतो तो विकायलाच बसतो, विकत घ्यायला कोणीच नाही. हा एकमेव देश असा आहे ज्या देशामध्ये पुढची 15, 20, 25 वर्ष ही परिस्थिती अतिशय उत्तम असणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपल्या देशातले जे तरुण बाहेरच्या देशात जातात, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, इतर देशांमध्ये जातात, तो जे पैसा आपल्या देशामध्ये पाठवतात डॉलर रूपाने, त्याला काय म्हणतात अर्थशास्त्रामध्ये? काय म्हणतात? परकीय चलन. पण त्याला एक शब्द आहे, काय? रिमिटन्स. त्याला शब्द आहे रिमिटन्स. आणि रिमिटन्सला जगात अलीकडच्या काळामध्ये खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. आपल्या देशातून बाहेर देशात गेलेले तरुण आपल्या देशामध्ये जेवढा पैसा रिमिटन्स पाठवतात तो आहे $75 अब्ज.
पण 75 अब्ज डॉलर म्हटल्यावर तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. ज्यावेळी मी असं सांगेल की 75 अब्ज डॉलर एवढा पैसा पाठवणारा दुसरा देश जगात अस्तित्वात नाही, इतका पैसा आपले तरुण आपल्या देशामध्ये परत पाठवतात. आणि त्याचमुळे आपल्या देशातल्या रिझर्व्ह बँकेतल्या परकीय चलनाचा साठा 355 अब्ज डॉलरवर गेलेला आहे. त्याला महत्व काय आहे? त्याला महत्व यासाठी आहे की रुपया घेऊन तुम्ही देशाच्या बाहेर गेला तर तो रुपया चालत नाही. बाहेर काय चालतं? डॉलर चालतो. मग डॉलर चालतो त्यामुळे 1991 साली जागतिकीकरण आपण स्वीकारलं. पण का स्वीकारलं आपण? जागतिकीकरण का स्वीकारलं कोण सांगेल? हा हा परकीय चलनाचा साठा नव्हता. या मित्राच्या नावाने टाळ्या वाजवा. आपल्या देशाकडे परकीय चलनाचा साठा नव्हता, म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये डॉलरचा साठा पूर्णपणे आटला होता. तुम्ही एक किक मारून गाडी सुरू करता, तो जर साठा आला नसता तर ती सुरू करता आली नसती, कारण त्यात पेट्रोल भरायलाच पेट्रोल मिळालं नसतं. पेट्रोल तर डॉलरनेच घ्यावं लागतं, रुपयात पेट्रोल मिळत नाही. मग तो परकीय चलनाचा साठा आटला आणि जगाला असं सांगितलं की तुम्हाला जर डॉलर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या देशातलं सोनं आमच्याकडे गहाण ठेवावं लागेल. गरजवंताला अक्कल नसते, ते गहाण ठेवावं लागलं आपल्याला. परकीय चलनाचा साठा भरून घ्यावा लागला. एवढंच नव्हे तर अनेक अटी मान्य कराव्या लागल्या, अनेक करारांवर सह्या कराव्या लागल्या. जागतिकीकरणाविषयी आपण फार सहजपणे बोलतो. आपल्या सरकारला अटी मान्य कराव्या लागल्या कारण आपल्या बँकेत परकीय चलनाचा साठा नव्हता. हे सांगितल्यानंतर तुम्हाला आजच्या रिझर्व्ह बँकेतल्या चलनाच्या साठ्याचं महत्व लक्षात येईल. ते नसेल तर आपण विमानं विकत घेऊ शकणार नाही, आपण पेट्रोल घेऊ शकणार नाही, आपण आधुनिक यंत्रसामुग्री विकत घेऊ शकणार नाही, अशा अनेक गोष्टी घेऊ शकणार नाही. कारण आपली आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपल्या देशाचा स्वाभिमान अभिमान कायम ठेवून आपण जी वस्तुस्थिती आहे ती आधी लक्षात घेतली पाहिजे. आपल्या देशाची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. आयात निर्यात धोरण ज्यावेळी बिघडतं त्यावेळी परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्याला आपण तूट म्हणतो. आपला देश 70 वर्ष तुटीत चाललेला देश आहे. मग तो चांगला चालावा याच्यासाठी आपले परदेशी गेलेले तरुण आपल्याला मदत करतात आणि ते जे डॉलर पाठवतात त्या माध्यमातून आपल्याला आपला साठा चांगला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये जी सध्या गेल्या जागतिकीकरणाचे जे फायदे झाले आपण असं म्हणतो की अनेक क्षेत्राचा विकास जर आपल्या देशामध्ये एवढा आहे की तो जगात कुठे नाही. उदाहरणार्थ हवाई क्षेत्र, विमानाचं क्षेत्र 23% ग्रोथ रेट आपल्या देशाचा, तो जगामध्ये कुठेच आता पाहायला मिळत नाही. दूरसंचार क्षेत्र आपल्या देशामध्ये आजच्या तारखेला 101 कोटी लोक मोबाईल फोन वापरतात. 130 पैकी 101 कोटी लोक वापरतात. त्यातल्या 35 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आणि त्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत चाललेली आहे. आणखी काय आहे? अमेरिका आणि जपान नंतर स्वतः सुपर कॉम्प्युटर करणारा हा देश आहे. त्यानंतर जगातल्या 90 देशांना सॉफ्टवेअरची निर्यात करणारा देश आहे. म्हणजे आपल्याकडे टॅलेंट इतकं प्रचंड आहे की आपल्याकडचं सॉफ्टवेअरची निर्यात ही जगाची गरज आहे आणि त्या माध्यमातून आपण 45 अब्ज डॉलर कमवतो आहोत. आणखी काय आहे? अमेरिका आणि चीन नंतर सर्वाधिक श्रीमंत लोक असणारा हा देश आहे. 55 अब्जाधीश आहेत आपल्या देशामध्ये. म्हणजे आपला देश आपण गरीब एकीकडे म्हणत असताना अमेरिका आणि चीन नंतर सर्वाधिक म्हणजे 55 अब्जाधीश आपल्या देशामध्ये आहे. मग एवढं सगळं असताना आपल्या देशामध्ये सध्या जे चित्र दिसतं आहे त्याच्याविषयी जे बोललं जात आहे सातत्याने ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? काय नेमकं निगेटिव्ह आहे की आपल्या देशामध्ये ज्या सार्वजनिक सेवा सुविधा आहेत त्या अतिशय वाईट आहेत. किती वाईट आहेत?
त्याच्यासाठी औरंगाबाद सारखं या देशातलं कुठलंही शहर पहा, तुम्हाला लक्षात येईल की काय गडबड आहे. औरंगाबाद सारखं शहर म्हणजे काय? औरंगाबाद सारखं शहर म्हणजे औरंगाबाद मधले रस्ते वाईट, पाणी वेळेत येईल की नाही शंका, पाणी येतं का पुरेसे मिळतं का याच्याविषयी शंका मनामध्ये, पाणी कमी पडलं तर काय करायचं, त्याचं वाटप चांगलं झालेलं नाही, चांगल्या आरोग्य सुविधा नाही. औरंगाबादचं नाव घेतलं वाईट वाटलं काय तुम्हाला? नाही ना. सगळ्या शहरांची स्थिती अशीच आहे. 4-2 मोजकी हाताच्या बोटावर मोजण्यात की शहरं सोडली तर आपल्या देशामध्ये सगळ्या शहरांची स्थिती सारखीच आहे. काय ते वैशिष्ट्य त्या शहरांचं? त्या शहरांमध्ये श्रीमंत लोक अतिशय मोठमोठ्या बंगल्यामध्ये अतिशय उत्तम राहतात आणि ते ज्यावेळी गाड्या चालवायला काढतात त्यावेळी त्यांना गाडी चालवता येत नाही, एवढे वाईट रस्ते. म्हणजे गाड्या चांगल्या आहेत, घरं चांगली आहेत, त्यांच्याकडे पैसाही प्रचंड आहे, पण त्या पैशाचा सार्वजनिक सेवा सुविधांच्या माध्यमातून उपभोग घेण्याची शक्यता नाही. कारण जो वेळ आपला घराबाहेर जातो 10, 12, 15 तास, ते जे सार्वजनिक आयुष्य आहे ते सार्वजनिक आयुष्य लाजिरवाणं आहे. त्याचा कुठलाही अभिमान वाटावा अशी परिस्थिती नाही. काय परिस्थिती आहे? बस स्टँडवर गेलं की गर्दी, रेल्वे स्टेशनवर 4 महिने आधी काढलं तर तिकीट मिळतं, रिझर्वेशन मिळतं. 4 महिने आधी काढावं लागतं तिकीट, तेव्हा रिझर्वेशन मिळतं. बस स्टँडवर गेलं की जागा मिळाली की आनंद वाटतो, जागा मिळाली की आनंद वाटतो. आणि बसवर काय बोर्ड लिहिलाय? 2x2. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 2x2 मध्ये आपल्याला आनंद वाटतो. पूर्वी 3x2 होतं. मग त्या गाड्या पुढे गेल्या, त्या आता खेड्यापाड्यात जातात. खेड्यापाड्यातल्या लोकांनी कसं बसलं तर चालतं. आमच्या शाळांमध्ये मुलांना बसण्यासाठी बाकडं लागतात, त्या सामाजिक संस्था दान देतात, कारण सरकार खर्च करू शकत नाही. आमच्या न्यायालयांमध्ये क्लार्कला बसण्यासाठीच्या खुर्चीवर आणि टेबलवर लिहिलेलं असतं की रोटरी लायन्स तर्फे देणगी देण्यात आलेली आहे. ते काय न्याय देतील? त्याला कोणतरी देणगी दिलेली आहे, न्यायालयातल्या न्यायाधीशांची खुर्ची सुद्धा देणगी मिळालेली आहे. अशी स्थिती आहे. हे काय? का सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही? सरकारला रेव्हेन्यू का मिळत नाही? आज तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करता आहात, सरकारच्या सेवेमध्ये असणारी अनेक पदं वर्षानुवर्ष भरली जात नाहीयेत. का भरली जात नाहीयेत? कारण सरकारची तिजोरीच भरत नाहीये. वर्षानुवर्ष सरकारची तिजोरीच भरत नाहीये. अर्थक्रांती सांगते की ती तिजोरी कशी भरेल, ती आधी भरली पाहिजे. ती भरल्याशिवाय या देशातलं भांडवल स्वस्त होणार नाही. ते भरल्याशिवाय या देशातल्या तरुणांना रोजगार मिळणार नाही. ती भरल्याशिवाय या देशातल्या शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये कुणालाही मदत करायची तर कोणी मदत केली पाहिजे? कोणी मदत केली पाहिजे? सरकारने. का सामाजिक संस्थांनी मदत केली पाहिजे? नाही. सामाजिक संस्थांनी केलेली मदत ही उपकार आणि सरकारने केलेली मदत हे आमच्या बापाचं ते हक्काचं. सामाजिक संस्थांचा मोठ्या भावाचं उपकाराचं. आम्हाला उपकार नको आहे, आम्हाला माझ्या हक्काचं हवं आहे. मग हक्काचं म्हणजे कोणाचं? सरकारचं, आपल्या सरकारचं. मनमोहन सिंग आणि मोदी सरकारचं नव्हे, आपण निवडून दिलेल्या सरकारचं. अनेकांचा असा गैरसमज झालेला आहे की सरकार म्हणजे राजकीय पक्षाचं सरकार, सरकार म्हणजे मोदींचं सरकार, सरकार म्हणजे मनमोहन सिंगांचं सरकार, म्हणून ते पहिल्या दिवसापासून आपले शत्रू करून कसं चालेल सरकार? ज्या सरकारकडे आपण तो मदतीसाठी म्हणून आहे म्हणून बघतो, ते सरकार आपलं शत्रू होऊन कसं चालेल? आपल्या बापाशी आपण शत्रुता करू शकतो का? करू शकत नाही. तक्रार कुणाकडे करावी लागते? वडिलांकडे करावी लागते. म्हणून आपण सगळ्या तक्रारी वडिलांकडे करतो. रस्त्यामध्ये काही अपघात झाला, रस्त्यामध्ये कोणीतरी दुर्बल माणसाला सबल माणसाने मारलं, तक्रार कुणाकडे करायची? कुणाकडे करायची? पोलिसांकडे का अंबानीकडे करायची तक्रार? अंबानीकडे नाही चालत तक्रार, अंबानीने तक्रार घेणार. सरकारला तक्रार घ्यावी लागेल, कारण सरकार वडिलांच्या ठिकाणी आहे. दुर्दैवाने ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केल्यामुळे येणारं प्रत्येक सरकार आपले शत्रू झालेलं आहे. आणि सरकार आपलं आहे, आपण निवडून दिलेलं सरकार आहे. त्या सरकारकडे कसं पाहावं याची दृष्टी अर्थक्रांतीमध्ये आपण समजून घेणार आहोत.
आता एक दोन गोष्टी या सगळ्या निवेदनातून मी ज्या 2-4 गोष्टी सांगितल्या त्याचा खुलासा करून आपण काही चित्र या ठिकाणी प्रेझेंटेशन पाहणार आहोत. मी मित्रांना अशी विनंती करतो की ती तयारी सुरू करावी. एक 5 मिनिटं तोपर्यंत मी बोलणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवेदनातून तुमच्यापर्यंत जे पोहोचलेलं आहे ती गोष्ट अशी आहे की आपल्या देशातलं भांडवल महाग आहे. म्हणजे इतरांना ते 2%, 4% आणि 6% मिळतं. आपलाच देश असा आहे की ज्या देशामध्ये 12% की 14% मिळतं. समजा तुमच्यापैकी कोणाला उद्योग व्यवसायामध्ये जायचं असेल आणि तुम्हाला 14% कर्ज दिलं तर तुमचा व्यवसाय चांगला चालू शकेल का? कारण व्याजातच पैसा जाईल हो. तर ते व्याजाने जगात जसं मिळतं तसं आम्हाला मिळालं पाहिजे. ही पहिली आहे. दुसरं, भेदभावमुक्त व्यवस्था आपल्याला मिळाली पाहिजे. व्यवस्था मिळाली पाहिजे. कोणीतरी एक चांगला नेता आला, कोणीतरी सामाजिक कार्यकर्ता आला, कोणीतरी चांगलं काम करणारा एक माणूस आला म्हणून आम्हाला चांगल्या गोष्टी मिळाल्या याच्यावर आमचा विश्वास नाही. 130 कोटी लोकांचं आयुष्य बदलायचं असेल तर काही गोष्टी व्यवस्थेच्या बाजूनेच बदलल्या पाहिजे. याचं कारण दुर्बलातला दुर्बल माणूस जो आहे, खेड्यापाड्यातला जो माणूस आहे त्याला हक्काने म्हणून काही गोष्टी मिळाल्या पाहिजे, उपकार म्हणून नव्हे. हे आपलं ब्रीद आहे. हक्कानेच मिळालं पाहिजे. ते कसं मिळेल, व्यवस्था म्हणून कसं मिळेल हे आपण अर्थक्रांतीच्या पद्धतीने पाहणार आहोत. आणि अर्थक्रांतीचा विचार या ठिकाणी का सांगायचा? रिलायबल या संस्थेचे मी आभार यासाठी मानतो की अर्थक्रांतीचा विचार ज्या 6000 प्रेझेंटेशन मध्ये आतापर्यंत देशाने ऐकला, जे प्रेझेंटेशन आपल्या देशाचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलं ते प्रेझेंटेशन तुम्ही आता पाहणार आहात. कधी पाहिलं त्यांनी? आपले अनिल बोकील सर औरंगाबादचे, त्यांनी एक संकल्प केला होता की या देशाचं नेतृत्व ज्याला ज्याला म्हणून करण्याची शक्यता आहे त्या सगळ्या राजकीय नेत्यांसमोर हे प्रेझेंटेशन करायचं असा त्यांनी संकल्प केला. आणि गेल्या 17 वर्षामध्ये त्यांनी अशा शेकडो राजकीय नेत्यांसमोर प्रेझेंटेशन केली. त्यांना ज्यावेळी लक्षात आलं की भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची निवड केलेली आहे, त्यांनी प्रयत्न सुरू केले की नरेंद्र मोदींसमोर हे प्रेझेंटेशन कसं करता येईल. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. मग सरांनी प्रयत्न केले आणि सरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि नरेंद्र मोदींनी सरांना 10 मिनिटं दिली. गुजरातमध्ये म्हणजे अहमदाबादच्या सचिवालयामध्ये ही भेट ठरली. आमच्या अर्थक्रांती प्रतिष्ठानचे काही विश्वस्त आणि बोकील सर अहमदाबादच्या सचिवालयामध्ये गेली. सप्टेंबर 2013ला नरेंद्र मोदींसमोर हे प्रेझेंटेशन करण्यासाठी बोकील सर गेले. नरेंद्र मोदींच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की साहेबांना फक्त 10 मिनिटं आहे. प्रेझेंटेशन सुरू झालं आणि ते त्यांना इतकं आवडलं की त्यांनी त्याच्यानंतर असलेला स्वतःचा एक कार्यक्रम रद्द केला आणि त्यांनी असं सांगितलं की बोकील हे जे सांगतायत ते इतकं महत्वाचं आहे की मला हे सगळं समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की नरेंद्र मोदींनी हे प्रेझेंटेशन तब्बल 2 तास ऐकलं, 2 तास पाहिलं. 2 तास पाहिल्यानंतर त्यांनी 2 वाक्य उच्चारली. त्यातलं पहिलं वाक्य असं होतं की तुम्ही जे सांगतात ते मला पटलेलं आहे आणि तुम्ही जो बदल करायला सांगतात तो बदल मला जर शक्य झाला, मी जर त्या पदावर गेलो, मी जर निवडून आलो तर त्यातले बदल करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. ही 2 वाक्य अतिशय महत्वाची वाक्य त्यांनी उच्चारली आणि ती मीटिंग संपली. 2 तासांनी ती मीटिंग संपली. नरेंद्र मोदी ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी सगळ्यात आधी जी त्यांची अतिशय आवडती योजना आहे त्या योजनेला जन्म दिला. ती कुठली? जनधन. जनधन मध्ये आजच्या तारखेला 26 कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली. 26 कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली. आणि ज्यावेळी जनधन सुरू झाली त्यावेळी ज्या मध्यम वर्गामध्ये लोक होते ते असं म्हणायला लागले की ज्यांच्याकडे पैसाच नाही ते बँकेत खातं उघडून काय करणार. पण अनुभव असा आला की त्या लोकांनी 2 वर्षामध्ये 45,000 कोटी रुपये बँकेत जमा केले. आणि ही संख्या मी कधीची सांगतोय? 8 नोव्हेंबर पूर्वीची सांगतो आहे.
8 नोव्हेंबर नंतर काय झालं? त्यांच्या नावावर श्रीमंतांनी पैसे जमा केले. ते सोडून देऊ आपण, ते चांगलंच झालं असं माझं वैयक्तिक मत आहे, पण ते सोडून देऊ आपण, ती रक्कम सोडून देऊ आपण. पण तोपर्यंत म्हणजे 8 नोव्हेंबर पर्यंत 45,000 कोटी रुपये या लोकांनी आपल्या खात्यात जमा केले. याचा अर्थ ती सर्व त्यावेळी 23 कोटी लोक हे बँकिंग करण्यासाठी भुकेले होते. दुसरी योजना कुठली आणली? हे पहिली जनधन. दुसरी कुठली? आधार. आपल्या देशामध्ये आधार त्यांनी आणलेली नाही, आधार मनमोहन सिंगांनी आणलेली आहे, पण आधारवर त्यांनी जोर दिला, आधारवर त्यांनी जास्त जोर दिला. आज आधारची नोंदणी 107 कोटी लोकांनी आधार कार्ड काढलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाचं आधार कार्ड काढलेलं नाही? सगळ्यांनी काढलंय? हा, तुमच्यापैकी कोणी राहू शकतो, पण आता याच्या पुढे राहू शकत नाही, कारण हॉस्पिटलमध्ये जन्म झाला की आधार कार्ड काढल्याशिवाय बाहेर जायला परवानगी नाही आता. त्यामुळे तुमच्यापैकी सुटला असेल कोणी तर काढून घ्या लगेच, कारण पुढच्या सगळ्या सवलती, पुढचे सगळे व्यवहार हे आधारवरच आधारित असणार आहेत. त्यामुळे आधार काढून घ्या. 107 कोटी लोकांनी आधार कार्ड काढलेलं आहे. तिसरी योजना कुठली? तिसरी योजना कुठली? या संदर्भात, बँकेच्या संदर्भात आपण एकदम उडी मारून नोटाबंदीकडे येऊ. नोटाबंदी, मोठ्या नोटा व्यवहारातनं काढून टाकल्या. आता हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यात अर्थक्रांतीचा वाटा काय आहे हे तुम्हाला मी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. याचं कारण असं आहे की मी असं म्हटलं की अर्थक्रांती हे स्वप्न नाही, अर्थक्रांती हे डिझाईन आहे. डिझाईन म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्नांचा गुंता जमा होतो अनेकदा आपल्या देशाची विसंगती पाहून, त्याला जर सुसंगत उत्तर द्यायची असतील तर काय करायला पाहिजे याच्याविषयीची उत्तरं आहेत आपल्या आपल्या मनातली. ती उत्तरं इतकी विविध आहे की एखाद्याचं ते ऐकून डोकं दुखायला लागेल. एखादा काय म्हणतो, भ्रष्टाचारी लोकांना फाशी द्या. दुसरा म्हणतो यांना समुद्रात फेका. तिसरा म्हणतो मल्ल्यांना काय खेचून आणा आणि असं करा तसं करा. हे सगळं आपण बोलतो, नेहमी बोलतो, कारण ते कोणी ऐकत नसतं. आपणच एकमेकात बोलत असतो, तर ते ऐकत नसतं कोणी, कारण त्याला व्यवस्थेने उत्तर दिलेलं नाही. आपण फक्त भावनेवर जगणारा समाज आहे आपला. सज्जन समाज आहे, शांत समाज आहे, शोषित समाज आहे, पण भावनेवर जगणारा समाज आहे. याचं कारण एक शिवी असडली की आपलं काम झालं, मग त्याचा राग आला, त्याला शिवी असडली की आपण त्यातनं मुक्त होतो, संपला विषय. पुढे काही होतच नाही, पुढे काही होतच नाही, कारण त्याचं जे एक डिझाईन म्हणून विचार करायला पाहिजे तो विचार आपण अजून केलेला नाही. तो विचार कसा केला जावा याच्याविषयी अर्थक्रांती आपल्याला सांगते की या पद्धतीने विचार केला तर आपला देश पुढे जाण्याची शक्यता आहे. आता या अर्थक्रांतीकडे मी कसा वळलो? आपले अनिल बोकील सर ज्यावेळी त्यांना देशातनं निमंत्रण यायला लागली त्यावेळी त्यांना औरंगाबाद सोडून पुण्याला यावं लागलं. पुण्याला काय यावं लागलं? कारण पुण्यातून सगळीकडे जायच्या सोयी सुविधा खूप आहेत. ते समजा विमानाने दिल्लीला जायचं, जयपूरला जायचं, अहमदाबादला जायचं, नागपूरला जायचं, तर सगळीकडे विमानाने जाता येतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून ते पुण्याला आले. त्यावेळी मी पुण्याला सकाळचा संपादक होतो. बोकील सर आले आणि 2-3दा त्यांनी मला काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याकडे वर्तमानपत्राचे संपादक असतात त्यांना अजिबात वेळ नसतो ऐकण्यासाठी. त्यामुळे 2-3 दिवस सर येऊन गेले. मला आजही वाईट वाटतं की मी त्यांचं ऐकू शकलो नाही. पण 4थ्या दिवशी ज्यावेळी मला ते भेटले त्यावेळी मला ते खूप महत्वाचं वाटलं आणि पुढे 3 दिवस आम्ही 4-4 तास सकाळच्या ऑफिसमध्ये, पुण्याच्या ऑफिसमध्ये बसून तो विषय मी समजून घेतला. सरांनी मला सगळी माहिती दिली आणि त्या आधारावर मी एक लेख लिहिला. त्या लेखाचं हेडिंग होतं की महासत्ताही होईल आणि आत्महत्याही थांबतील. आपल्याला काय हवंय? एवढ्या 2च गोष्टी हव्या. आपला देश महासत्ता झाला पाहिजे का? झाला पाहिजे. आत्महत्या थांबल्या पाहिजे का? क्रम लावायचा तर कुठला आधी? कुठला? आत्महत्या आधी थांबल्या पाहिजे, नंतर महासत्ता झाला पाहिजे. कारण महासत्तेची व्याख्या काही नाही. महासत्ता म्हणजे काय?
काहीच व्याख्या नाही, झालेलं आहे. दिसतंय तुम्हाला? थोडं मागे दिसायला अडचण येईल, पण मी तुम्हाला समजून सांगतो. हा, ही एक बिल्डिंग आहे औरंगाबाद मधली, फ्लॅट सोसायटी. ही सोसायटी म्हणजे आपला देश आहे. लाईट ऑफ करा, स्टेजवरचा लाईट ऑफ करा, त्या बाजूचा फक्त केलं तरी चालेल. हा, आता दिसतंय? हा, ही बिल्डिंग आहे औरंगाबाद मधली. या बिल्डिंग मध्ये खालची जी टाकी आहे त्याला आपण जीडीपी म्हणतो. जीडीपी किती आहे आपल्या देशाचं सध्या? किती? वेग नाही सांगितलं मी. जीडीपी किती आहे? $2 ट्रिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे किती शून्य? एकावर किती शून्य? 12 शून्य. एकावर 12 शून्य म्हणजे 1 ट्रिलियन. असे 2 ट्रिलियन आपला जीडीपी आता आहे. ती जीडीपी म्हणजे खालची टाकी. त्या खालच्या टाकीतनं रेव्हेन्यू सरकार जमा करतं, ज्याला आपण टॅक्स सिस्टीम म्हणतो. 32 प्रकारचे टॅक्स सरकार घेतं आपल्याकडनं सध्या. काटे सरांनी फार चांगला उल्लेख केला. फिरोजने असा प्रश्न विचारला की तुम्ही टॅक्स भरता का? त्यांचं उत्तर असं होतं की नाही. याचं कारण त्यांना असं वाटलं की आपण इन्कम टॅक्स भरत नाही तर नाही म्हणून सांगून टाका. पण मग खुलासा झाला की अप्रत्यक्ष टॅक्स 65% आपला देश भरतो आणि 35% फक्त प्रत्यक्ष टॅक्स भरतो. सांगण्याचा मुद्दा असा की 32 प्रकारचे टॅक्स म्हणजे या 32 पाईपलाईन आहेत. त्या पाईप सडक्या, गळक्या आणि 250 वर्ष जुन्या झालेल्या आहेत. 250 वर्ष जुन्या का झाल्या? कारण इंग्रजांनी आपल्याला ती दिलेलं आहे सगळं. त्या सडक्या गळक्या असल्यामुळे त्याच्यातनं पाणी गळून गळून, पैसा गळून गळून एक पॅरलल इकॉनॉमी नावाचं डबकं तयार झालेलं आहे. त्या डबक्याचा आकार सतत वाढत चाललेला आहे. त्या डबक्याचा आकार किती आहे हे शोधण्यासाठी आपल्या सरकारने आतापर्यंत 2 आयोग नेमले आणि त्या दोन्ही आयोगाने हात टेकले की आम्ही नाही सांगू शकत. कारण मंदिरात किती पैसा आहे, लोकांकडे किती सोनं आहे हे कसं सांगणार? त्यामुळे त्यांनी हात टेकले. त्या डबक्याची साईज का आपल्याला कळू शकलेली नाहीये. कारण त्याच्यामध्ये गळती प्रचंड आहे, ज्याला आपण असं म्हणतो की ब्लॅक मनी ज्याला म्हणतो आपण, किंवा टॅक्सेशन सिस्टीम ज्याला म्हणतो. ती टॅक्सेशन सिस्टीम ही वाईट असल्यामुळे आपल्याला ती साईज शोधता आलेली नाहीये. त्याचा परिणाम असा होतो की ही जी टाकी भरायला पाहिजे कधीतरी ती कधीच भरत नाही. गेली 70 वर्ष ही टाकी भरलेली नाही. आपला अर्थसंकल्प तुटीचा आहे म्हणजे काय? ही टाकी कधीही भरलेली नाही. त्यामुळे सरकार सारखं जिथे 200 पोलिसांची गरज आहे, सरकार फक्त 100 पोलिसांची भरती करू शकतो. कारण सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाही. दुसरी बाजूची ती खर्चाची आहे. त्या खर्चामध्ये काय होतं बघा. खर्चामध्ये जो सगळ्यात मोठा मजला आहे, सगळ्यात पहिला मजला आहे, तो आहे परकीय कर्ज. म्हणजे 1 रुपया सरकारकडे आला तर त्यातले 19 पैसे परकीय कर्ज द्यावं लागतं. आपल्या आई वडिलांनी जर फ्लॅट खरेदी केला तर पहिला चेक फाडला जातो, तो घराचा हप्ता फाडला जातो. तसं सरकारकडे ज्यावेळी 100 रुपये येतील त्यावेळी 19 रुपये परकीय कर्ज आपल्याला फेडावं लागतं. कारण आपल्या सरकारकडे, आपल्या देशामध्ये क्लीन कॅपिटल नाही, स्वच्छ भांडवल नाही. मग ते दिलंच पाहिजे कारण ते कर्ज आहे आपल्यावरचं. दुसरा चेक फाडला जातो कॉस्ट ऑफ रनिंग गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहात त्या क्षेत्रावर खर्च केल्याशिवाय देश चालू शकत नाही. मग शेतकऱ्यांनी एकीकडे आत्महत्या केल्या तरी चालतील, पण 7वा वेतन आयोग दिला पाहिजे. का दिला पाहिजे? कारण सरकारचं रेटिंग कमी होईल. सरकार चाललं नाही तर सरकारचं रेटिंग कमी होईल, एफडीआय कमी होईल आपल्या देशामध्ये. त्यामुळे तो चेक फाडला पाहिजे, त्याच्याविषयी वाद होऊ शकत नाही. अनेकांना वाईट वाटतं की 7वा वेतन आयोग देतात काय, शेतकऱ्यांना मदत करायला काय जातं वगैरे असं आपण बोलतो ना. पण ते सरकारच्या हातात नाही, कारण सरकार चाललंच पाहिजे, त्याला पर्याय असू शकत नाही जगाच्या पाठीवर. तिसरं आहे देशांतर्गत काही झालं तरी चालेल, पण पाकिस्तान आणि चीनची सीमा सुरक्षित असली पाहिजे. कारण त्याच्यात आपण कुठे कमी पडता कामा नये. संरक्षणावर खर्च केला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जगाच्या पाठीवर 196 देशांमध्ये संरक्षणावर खर्च करणारा आपला देश 3ऱ्या क्रमांकाचा झालेला आहे. इतका प्रचंड खर्च आपल्याला संरक्षणावर करावा लागतो. 3रा चेक फाडला संरक्षणावर. 4थं, मग यातनं काही उरलं समजा तर शेती.
तर इन्फ्रास्ट्रक्चर, तर तुमच्या आमच्या गरजा, तरच ते तुमच्या म्हणजे आपल्यापर्यंत ते येत का नाही याचं कारण हे आहे. टाकी भरलेली नाही, निम्म्यापेक्षा कमी भरलेली आहे, त्यातनं पाणी द्यायचंय. त्यामुळे त्याचं जे रेशनिंग आहे ते रेशनिंग या पद्धतीने होतो. प्लस त्यात प्रचंड भ्रष्टाचार होतो. खर्च करतानाही त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो. मग सरकारला तर देश चालवायचा आहे. मग सरकार काय करतं? एखाद्या सोसायटीमध्ये पाणी संपल्यानंतर सोसायटीचे लोक जे करतात तेच सरकारला करावं लागतं. काय करावं लागतं? टँकर बोलावं लागतो. पण त्या टँकरचं नाव काय बा? FDI सेस. पण दुर्दैवाने ते जे टँकर आहे ते अनेकदा त्या टप्प्यातच पाणी उचलत असतं. त्याला हवाला म्हणतात, त्याला मॉरिशस रूट म्हणतात, त्याला स्विस बँक म्हणतात. ते पाणी आपल्याला ते म्हणजे अशुद्ध भांडवल आपल्या देशात आणून शुद्ध केलं जातं आणि ते आपल्याला अतिशय महाग करून विकलं जातं आणि त्याचा प्रचंड फायदा परकीय लोक घेऊन जातात. दुर्दैवाने ते पाण्याचा प्रवास पुन्हा त्याच दिशेने सुरू होतो. त्यातनं कोयला गेट तयार होतो, त्यातनं स्पेक्ट्रम गैरव्यवहार होतो, बऱ्याच गोष्टी होतात. पुढे काय होतं? त्यातली एक अंडरग्राऊंड इकॉनॉमी तयार होते, ज्या अंडरग्राऊंडची साईज या देशामध्ये कुणीही सांगू शकत नाही. इतकी प्रचंड ती अंडरग्राऊंड साईज आहे, ते तयार होतं. त्याचा जो पहिला बळी आहे तो राजकीय नेता आहे. बळी का म्हटलं मी? कारण राजकारण करण्यासाठी आपल्या देशाने राजकीय नेत्यांना अजून एकही पैसा शुद्ध दिलेला नाही. जणू त्यांना काळ्या पैशामध्ये निवडणूक लढवायची परवानगी दिलेली आहे. शुद्ध पैसाच दिला नाही. आपल्या भागातले मोठे राजकीय नेते होते, दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांचं नाव गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडेंनी आपल्या देशाला त्यांच्या निधनापूर्वी दोन वर्षापूर्वी त्यांच्या निधनाआधी एक प्रश्न विचारला होता. कोणाला आठवतो का? कोणाला आठवतो का? त्यांनी प्रश्न असा विचारला होता की माझ्या निवडणुकीवर मला 8 कोटी रुपये खर्च आला, तो खर्च मी कुठून करायचा ते सांगा. मग निवडणूक आयोगाने नोटीस बजावली की तुम्ही जर तुमच्या निवडणुकीवर 8 कोटी रुपये खर्च केले असेल तर तुमची निवडणूक रद्द का करू नये. मुंडे साहेबांनी आपला शब्द फिरवला, कारण त्यांना भागच होतं करणं. ते असं म्हणाले की मी माझ्याविषयी बोलत नाहीये, मी सगळ्यांविषयी बोलतोय. सगळ्यांना जास्त खर्च येतो, त्याचं काहीतरी केलं पाहिजे. मुंडे साहेब खरं बोलत होते. त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर दिलेलं नाहीये, कारण आपल्याला तो गैरसोयीचा होता. आपला तो प्रश्न गैरसोयीचा होता. आपण उत्तर देऊ शकत नव्हतो, कारण राजकारणासाठी शुद्ध पैसा आपण दिलेलाच नाही. पहिला बळी राजकीय नेता. मग राजकीय नेते पैसे कुठून आणतात? राजकीय नेता करप्ट ब्युरोक्रेसीकडनं पैसे घेतात, नोकरदारांकडनं पैसे घेतात. जे नोकरदार असतात त्यांना सांगतात की तुम्ही आम्हाला पैसे दिले पाहिजे, ते त्यांच्याकडनं पैसे घेतात. पण राजकीय नेता पैशाचा निर्माता नाही, नोकरदार पैशाचा निर्माता नाही. मग नोकरदार कुणाकडनं पैसे घेतात? ट्रेड, बिझनेसेस आणि शेती, जे निर्माते आहेत, खरे निर्माते आहेत, त्यांच्याकडनं ते पैसे घेतात. दुर्दैवाने या देशामध्ये पैशाचं व्यवस्थापन करणारे, पैशासाठी मध्यस्थी करणारे आणि पैसा वापरणारे यांचं बरं चाललेलं आहे. जे निर्माते आहेत ते अडचणीत आहेत. आता मी कुठल्याही समूहाचं नाव घेत नाही, पण शेतकरी जो निर्माता आहे तो अडचणीत आहे. पण बाकीच्या सगळ्यांचं बरं चाललेलं आहे. ही जी उलफाटी अर्थव्यवस्था आहे ही आपल्याला अर्थक्रांतीच्या माध्यमातून सरळ करायची आहे. आणि सगळ्यात शेवटी हा आपल्या तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे, ज्याला असं वाटतं की काळ्या पैशाची जी 20% ग्रोथ आहे ती आपल्याही पद्धत पडावी. शुद्ध पैशाची ग्रोथ रेट काय? शुद्ध पैशाच्या वाढीचा रेट काय सध्या? म्हणजे जीडीपीचा रेट काय? 7.2. आता 7.2 शुद्ध पैशाची वाढ आणि काळ्या पैशाची वाढ 20%. मग हुशार माणसं कशात जातील? म्हणजे आकर्षण कशाचं आहे? काळ्या पैशाचं आकर्षण आहे, कारण त्याची ग्रोथ रेट जास्त आहे. पण त्याचं जे गंभीर स्वरूप आहे ते हे आहे की त्यातनं दाऊद तयार होतो.
त्यातनं नक्षलवाद तयार होतो, त्यातनं अतिरेकी तयार होतो, त्यातनं अंमली पदार्थ विकणारा माणूस तयार होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून त्यातनं गावगुंड तयार होतात, जे रोखीच्या पैशावर पोचले जातात, रोखीने जे व्यवहार करतात, जे काळ्या पैशावर पोचले जातात, ती त्याचा जो चेहरा तयार होतो तो एवढा मोठा चेहरा होतो की तो आपल्या सरकारलाही आव्हान देतो. आपण म्हणतो ना सरकार दबावाखाली आहे. कुणाच्या दबावाखाली आहे? यांच्या दबावाखाली आहे. कारण सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. आपलं सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांच्या दबावाखाली सरकार जातं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या म्हणजे सरकारने दबावाखाली जाऊ नये असं म्हणणारे खूप लोक आहेत. पण का जातं हे शोधून काढलं पाहिजे, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. हो, कारण सरकार कुठल्याही पक्षाचं असलं तरी त्याच पद्धतीने काम करतं असं काय? भाजपचं असेल, काँग्रेसचं असेल, कम्युनिस्टांचं असेल, कोणाचंही असेल, ते दबावाखाली का जातं त्याचं उत्तर दिलं पाहिजे. ते उत्तर अर्थक्रांती देते. थोडं वेगाने आपण जाऊयात कारण आपल्याला वेळ कमी आहे. आता यातलं हे जे चित्र आहे, या चित्रामध्ये आपल्याला जर देश बदलायचा असेल तर यात नेमका ह्या चित्रामध्ये नेमका काय बदल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? चित्राच्याच भाषेत सांगायचं, काय बदल केला तर आपला देश बदलून जाईल? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पाईपलाईन बदलली पाहिजे, गळती थांबवली पाहिजे, पाईपलाईन मुळातनं बदलून टाकली पाहिजे. पाईपलाईन सूत्रबद्ध पद्धतीने बदलणं म्हणजे अर्थक्रांती. ती कशी आहे तेही तुमचे 5 मुद्दे या ठिकाणी मी सांगतो. आता आपण हे देशामध्ये कसं कधी होईल त्याला बराच वेळ लागणार आहे. पण चित्राच्या भाषेत बदलायला काय हरकत आहे? लवकर स्वप्न पाहायला काय हरकत आहे? डिझाईनच्या माध्यमातून तयार होणारं स्वप्न पाहायला काय हरकत आहे? पाईपलाईन बदलून टाकल्या. पाईपलाईन बदलून टाकल्यामुळे काय झालं? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या टाक्या खचाखच भरल्या. एवढंच नव्हे तर एखाद्या सरकारला जर महसूल कमी पडला तर दुसऱ्या टाकीतनं घेण्याची सोय सुद्धा तयार केली. असा समर्थ सरकार असलेला देश तयार करणं हे अर्थक्रांती सांगते. मग कुठल्या मार्गाने तयार, असा देश कशा मार्गाने तयार होईल ते आपण पाहूया. थोडं एक विषयांतर करून नोटाबंदीविषयी अनेकांना कुतूहल असेल त्यामुळे फक्त नोटाबंदीच्या 2 स्लाइड या ठिकाणी मुद्दाम दाखवतो. आपल्या सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्या का केल्या त्याच्या मागचं जे कारण अर्थक्रांती गेली 16 वर्ष सांगते ते कारण हे आहे. कारण काय आहे? अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या प्रत्येक नागरिकाचं पर कॅपिटा इन्कम $53,000 एवढं आहे. ते खर्च करण्यासाठी त्यांना $100 नोट पुरते. त्याचं गुणोत्तर 530 इतकं आहे. ब्रिटनमधली सगळ्यात मोठी नोट 25,000 पाऊंड आहे. त्यांची सगळ्यात मोठी नोट 50 पाऊंडची आहे. त्याचं गुणोत्तर 500 इतकं आहे. ते जपानचं आहे, त्याचं गुणोत्तर 400 इतकं आहे. आणि 8 नोव्हेंबर पूर्वी भारताची परिस्थिती पहा. त्याचं पर कॅपिटल इन्कम, आता ह्या आकडे वाढलेले आहेत सगळे, हे जुनं आहे थोडं. त्याचं गुणोत्तर येतं 1000 रुपयाची सगळ्यात मोठी नोट, त्याचं गुणोत्तर फक्त 70 इतकं आहे. याचा अर्थ असा होतो की आमच्या देशामध्ये ज्या मोठ्या नोटा आहेत त्या मोठ्या नोटा कशासाठी आहेत हा प्रश्न आतापर्यंत कोणी विचारला नव्हता, जे अर्थक्रांती विचारत होती. त्याचं कारण तुम्ही आता वर्तमानपत्रामध्ये वाचतात की 1000 आणि 500 रुपयांचं एकूण चलनातलं मूल्य 86% इतकं प्रचंड झालं होतं. ज्या देशातल्या 70 कोटी लोकांचं दररोजचा खर्च 150 रुपयांपेक्षा जास्त नाही त्या देशामध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांचं प्रमाण, नोटांच्या मूल्याचं प्रमाण हे 86% गेलं होतं. याचा अर्थ त्या नोटा घराघरामध्ये, मंदिरांमध्ये, कपाटांमध्ये पडून होत्या. 2008 साली भोपाळमध्ये एका अधिकाऱ्यावर छापा पडला आणि या अधिकाऱ्याच्या बंगल्यामध्ये 300 कोटी रुपये सापडले.
300 कोटी रुपये हा अधिकारी का ठेवू शकला? याचं कारण 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून 300 कोटी रुपये घरामध्ये ठेवणं सहज शक्य आहे. 300 कोटी याचा अर्थ काय होतो माहिती आहे? 300 कोटी याचा अर्थ असा होतो की औरंगाबाद सारख्या शहरामध्ये 300 कोटीमध्ये असा कारखाना उभा राहू शकतो ज्या कारखान्यामध्ये किमान 300 लोकांना रोजगार मिळू शकतो. असे 300 कोटी रुपये एका बंगल्यामध्ये सडक पडलेले होते, कारण मोठ्या नोटांच्या माध्यमातून ती पैसे त्या पद्धतीने ठेवताच येतात. आता या सगळ्या यासाठी नोटाबंदी जी केलेली गेली त्याचं कारण हे आहे की मोठे ट्रान्झॅक्शन करणं शक्य होऊ नये. मग त्यात तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग 2000च्या आणि 500च्या नवीन नोटा का आल्या? त्याचंही उत्तर आपल्याकडे आहे, ते मी तुम्हाला शेवटी सांगणार. पण आता अर्थक्रांती उत्तराचं काय सांगते आहे ते आपण बघूया. पहिला जर 5 मुद्दे आहेत फक्त, त्या 5 मुद्द्यातला पहिला मुद्दा आहे की भ्रष्टाचाराचं पुरण असलेली टॅक्स सिस्टीम तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकावं लागेल, कारण ती 250 वर्ष जुनी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण फारसे बदल करू शकलेलो नाही आहोत आणि ते भ्रष्टाचाराचं पुरण झालेलं आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठला असेल तर तो टॅक्सेशनमध्ये आहे. आयात निर्यात कर सोडून बाकीचे 33 प्रकारचे कर तुम्हाला रद्द करावे लागतील, कारण 33 प्रकारचे कर घेऊनही सरकारची तिजोरी काही भरत नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड दोष आहेत, त्याचा प्रचंड सगळ्यांना त्रास होतो आहे. ती सगळ्यांना ती टॅक्स सिस्टीम रद्द करावी लागेल. ती ब्रिटिशांनी हा देश लुटण्यासाठीच तयार केलेली होती, त्याच्यामध्ये आपण फारसे बदल करू शकलेलो नाही आहोत. मग सरकार कसं चालेल? सरकार चालेल बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स नावाच्या एका टॅक्सवर. या एकाच प्रकारच्या टॅक्सवर सरकार चालेल ज्याच्यामध्ये बँकेतनं जे ट्रान्झॅक्शन होईल त्याच्यावर 2%, उदाहरणार्थ 2% टॅक्स कट होईल, जो फक्त क्रेडिट अकाउंटला कट होईल. याचा अर्थ मोदानी सरांनी माझ्या बँक अकाउंटमध्ये जर 100 रुपये जमा केले तर माझ्या खात्यात प्रत्यक्षात 98 रुपये जमा होतील. 2 रुपये जमा होणार नाही. 2 रुपये कुठे जातील? 2 रुपयातले 70 पैसे केंद्र सरकारच्या खात्यात त्या क्षणी जमा होतील. त्यातले 60 पैसे 0.6 राज्य सरकारच्या खात्यात जमा होतील. त्यातले 0.35 35 पैसे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे औरंगाबाद महापालिकेच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि त्यातले उरलेले 35 पैसे हा व्यवहार पूर्ण करणाऱ्या बँकेच्या खात्यात जमा होईल. कारण बँकेचे व्याजदर आपल्याला कमी करायचे आहेत. बँकेचे व्याजदर आपल्याला 10-12% कर्ज यापुढे घ्यायचं नाहीये. पुढे काय होईल? आपल्या देशातले जे आदिवासी आहेत, आपल्या देशातले जे गरीब लोक आहेत, त्यांच्याकडनं टॅक्स घेणं हे पाप आहे. आज 65% अप्रत्यक्ष कर घेऊन आपण त्यांची क्रयशक्ती मारून टाकतो आहोत. अर्थक्रांतीला ते मान्य नाही. त्यामुळे जे लोक रोखीने व्यवहार करतील त्यांच्याकडनं टॅक्स घेतला जाणार नाही, पण 50 रुपयाच्या पुढची नोट व्यवहारामध्ये असणार नाही, कारण अर्थशास्त्रीय दृष्ट्या या देशाला 50 रुपयांच्या पुढच्या नोटेची अजिबात गरज नाही. आता आपल्याला सवय झाली मोठमोठ्या नोटा वापरायची. खरं म्हणजे या प्रकारच्या नोटा वापरण्याची कुठल्याही अर्थशास्त्राच्या दृष्टीने गरज नाही. इतर देशांमध्ये या प्रकारच्या नोटा अस्तित्वात नाही, म्हणून ते देश पुढे गेलेले आहेत. आपल्याला त्या दिशेने जायचं असेल तर 50च्या पुढची नोटा ह्या काढून टाकाव्या लागतील. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे गव्हर्नमेंट शुड मेक लीगल प्रोव्हिजन. जर तुम्हाला 50च्या नोटांच्या माध्यमातून कॅशने व्यवहार करायचा असेल तर उदाहरणार्थ 2 किंवा 5,000 रुपयांचा व्यवहार तुम्ही केला तर त्याला लीगल प्रोटेक्शन मिळेल, त्याच्या पुढच्या व्यवहारांना लीगल प्रोटेक्शन मिळणार नाही. याचा अर्थ असा की तुमच्या खिशातला मोबाईल तुम्ही 25,000 रुपयांचा घेतला असेल आणि तो जर रोखीने घेतला असेल तर त्याला वॉरंटी गॅरंटी मिळणार नाही, कारण तुम्ही 2% सरकारचा खिसा टाकला. त्यामुळे तुम्हाला ते संरक्षण मिळणार नाही. सरकारची टाकी भरली पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येकाने 2% कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे असं अर्थक्रांती मानते, ज्याला आम्ही म्हणतो की तो टॅक्सच नाहीये. कारण या देशामधल्या आर्य चाणक्यांनी 2000 वर्षापूर्वी आपल्याला एक पद्धत सांगितलेली आहे. आर्य चाणक्य काय म्हणाले होते? राजाने प्रजेकडून अशा पद्धतीने कर घ्यावा जसं एक फुलपाखरू फुलावर बसतं आणि आपल्यासाठी हवा असलेला मधही जमा करतं
आणि फुलासाठी आवश्यक असलेलं पराग सिंचनही करतं, ज्याच्यामध्ये फुलालाही इजा होत नाही आणि फुलपाखराचंही पोट भरतं. मग टॅक्स सरकारने कसा घ्यावा? ज्याच्यामध्ये जनतेला त्रास होता कामा नये, पण सरकार अतिशय उत्तम पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. अशा पद्धतीचा टॅक्स म्हणजे अर्थक्रांतीने सांगितलेला बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स. हे 5 मुद्दे सांगितल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक शंका कुशंकांना सुरुवात झाली असेल याची मला कल्पना आहे. ज्यांना याच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं त्यांनी अर्थक्रांतीच्या वेबसाईटवर जावं. गेली 16 वर्ष याच्यावर देश बोलतो आहे आणि गेल्या अतिशय आनंदाची गोष्ट गेल्या 3 महिन्यात अशी झालेली आहे की कॅनडाचे अर्थतज्ञ येत आहेत बुके सरांशी बोलण्यासाठी, फ्रान्सचे तज्ज्ञ येत आहेत बुके सरांशी बोलण्यासाठी. त्यांना असं वाटतं आहे की हे केवळ भारताचं मॉडेल नाही, हे आता जगाचं मॉडेल झालेलं आहे. हे जगापर्यंत गेलं पाहिजे. याचं कारण जगामध्ये टॅक्स कोणालाच भरायचा नाही मनापासून. सगळ्यांना असं वाटतं की अतिशय सोप्या पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे. ते सोप्या पद्धतीने घेणं म्हणजे बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स. त्याच्याविषयीचं ज्याला याच्याविषयी कुतूहल निर्माण होईल त्यांनी वेबसाईटवर जावं, त्यांनी पुस्तकं वाचावी, त्यांनी अधिक यूट्यूबवर जाऊन याच्याविषयीची वकील सरांची व्याख्यानं तुम्ही ऐकू शकता. पण हा विषय याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये फार वेगाने पुढे जाणार आहे. मी असं का म्हणतोय, मला का खात्री अशी? याचं कारण 6000 प्रेझेंटेशनमध्ये ज्यावेळी आम्ही सांगत होतो, वकील सर सांगत होते, त्यावेळी लोकांना याच्यावर विश्वास नव्हता, अजिबात विश्वास नव्हता. लोक असं म्हणत होते की या देशात हे कधीच होणार नाही, नोटाबंद होऊ शकत नाही. नोटाबंद झाले की नाही? कशा का पद्धतीने असेल ना, पण नोटाबंद झाल्या. 2 महिने लोकांनी प्रचंड त्रास सहन केला, पण व्हेनेझुएला जशा दंगली झाल्या तशा या देशामध्ये दंगली झाल्या नाही. लोकांनी आपल्या पंतप्रधानांच्या भाषणावर विश्वास ठेवला आणि लोकांनी त्यांना साथ दिली की आमचं जर भलं होणार असेल, या देशाचं भलं होणार असेल तर इतका त्रास आम्ही सहन करायला तयार आहोत. आता तो टप्पा संपला. आता हा आपल्या सगळ्यांचा विषय झाला. नोटाबंदी होऊन गेली. आता नोटाबंदीचा निर्णय पुढे कसा जाईल याच्याशिवाय दुसरं आपण काही बोलू शकत नाही. पण सांगण्याचा मुद्दा असा की वकील सर आणि विश्वस्त आम्ही जे सांगत होतो, 16 वर्ष या देशाचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. आता नोटाबंदी ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने सर्व टॅक्स जाऊन बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स पुढच्या काळामध्ये अस्तित्वात येईल. आणि ज्या ज्या व्यवस्थेने आपला देश नडलेला आहे, ज्या भांडवला महाग झाल्यामुळे आपण नडलेलो आहोत, त्या व्यवस्थेच्या बाजूने आपण अतिशय वेगाने पुढे जायला सुरुवात करू. व्यवस्थेच्या बाजूने का? कारण ज्यावेळी 130 कोटी लोकांविषयी बोलायचं असतं त्यावेळी व्यवस्था म्हणूनच बोलावं लागेल, वृत्ती म्हणून बोलता येणार नाही. कारण चांगल्या वृत्तीचा माणूस आला म्हणून आमचं भलं झालं आणि चांगल्या वृत्तीचा माणूस आला नाही म्हणून आमचं वाटोळं झालं असं आपल्याला आता लोकशाहीमध्ये म्हणता येणार नाही. सरकारी व्यवस्था चांगली पाहिजे, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार पुढच्या भविष्यामध्ये त्या प्रकारच्या चांगल्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. मला असं वाटतं की हा विषय खूप मोठा आहे, त्याच्याविषयी मी कितीही बोललो, हे सगळे इफेक्ट्स आहेत वगैरे सगळं इथे पाहता येईल आपल्याला. पण तो विषय अगदी 2-3 चित्राच्या माध्यमातून एक छोटी छोटी चित्र दाखवतो आणि मग 5 मिनिटांमध्ये आपण आता संपूया. हे एफडीआयचं चित्र आहे. आपल्या देशामध्ये विक्रमी संख्येने एफडीआय येतो आहे, पण तो फक्त सर्व्हिसेसमध्ये येतो आहे, तो शेतीमध्ये येत नाही. आणि फायदा सर्व्हिसेस आणि उद्योगामध्ये आहे, IT सर्व्हिसेसमध्ये आहे, त्यामुळे तो येतो आहे. त्यामुळे आपल्या देशाची स्थिती आता सध्या अशी आहे. चीनमध्ये जो एफडीआय येतोय तो नजराण्यासारखा येतो आहे, कारण चीनमध्ये आपल्यापेक्षा बँकिंग करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, शुद्ध भांडवल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे, रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या चीनमध्ये कमी आहे, आपल्या देशामध्ये जास्त आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये जर आपल्याला शुद्ध भांडवल मिळवायचं असेल, व्याज कमी करायचं असेल आणि सगळ्यांपर्यंत फायदे पोहोचवायचे असतील तर बँकिंग शिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आता बँकिंग केलं पाहिजे. हे प्रेझेंटेशन खूप मोठं आहे, याच्या डिटेल्समध्ये मी जात नाही, लाईट लावायला हरकत नाही. आता तो प्रसंग असा आहे की एका मनशक्ती नावाच्या एक संस्था आहे,
त्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी मी एकदा नाशिकला गेलो होतो आणि नाशिकमध्ये मला सातपूर नावाच्या MIDC कडे माझ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सकाळी सकाळी जायचं होतं. मी त्या लॉजच्या खाली उतरलो आणि एका रिक्षावाल्याला थांबवलं. रिक्षावाल्याला म्हटलं मला सातपूरला घेऊन चल. तो असं म्हणाला की सर 150 रुपये होतील. 6 किलोमीटरला 150 रुपये हे मला द्यायला जीवावर आला. म्हणून मी त्याला म्हटलं की नाही मला नाही यायचं, 150 रुपये काही होत नाहीत असं मी त्याला सांगितलं. त्याने माझी अडचण ओळखली आणि मला तो असं म्हणाला की तुम्ही 150 रुपये द्यायला तयार नसाल तर मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. कदाचित सकाळी सकाळी गिऱ्हाईक सोडायचं नाही अशी आपल्याकडे श्रद्धा आहे ना, बोहणी सोडायची नाही, म्हणून त्याने मला मार्ग सांगितला. तो असं म्हणाला की ते जो चौक दिसतो तो साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्या 2 किलोमीटरवर मी तुम्हाला सोडतो, त्याचे मी 15 रुपये घेणार. आणि त्या चौकामध्ये शेअर रिक्षा नावाच्या रिक्षा उभ्या आहेत. त्या रिक्षामध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्हाला 15 रुपयामध्ये सातपूरला नेऊन तो सोडेल. आता पुढे 150 रुपये आणि पुढे 30 रुपये. सौदा माझ्या फायद्याचा होता. मी ऐकलं आणि त्या रिक्षामध्ये बसलो. चौकात पोहोचलो. चौकात त्याला 15 रुपये देऊन टाकले आणि शेअर रिक्षाच्या दिशेने जायला लागलो. त्याने मला अडवलं. ते मला म्हणाला की तुम्ही नाशिकचे दिसत नाही, बाहेरचे दिसताय. म्हणलो मी बाहेरचा आहे. तर त्याच्याशी मी बऱ्याच गप्पा मारल्या होत्या की कसं रिक्षावाले मीटरने नेत नाहीत, फसवतात वगैरे वगैरे. मध्यमवर्गीय माणूस रिक्षामध्ये बसला की तो बोलायला लागतो काहीतरी. तसं मी त्याच्याशी बोललो होतो. मग त्याने मला सांगितलं की आम्ही मीटरने का रिक्षा चालवत नाही याचं कारण आत्ता पेट्रोलचा जो भाव आहे तो भाव, आम्ही करत असलेलं काम, आम्ही रिक्षा खरेदी करण्यासाठी घेतलेलं कर्ज, हे सगळं लक्षात घेता मीटरने रिक्षा चालवणं काही आम्हाला परवडत नाही. त्यामुळे आम्ही रिक्षा मीटरने चालवत नाही. पण पुढे मला जे सांगितलं त्यांनी ते मला उत्तर त्या प्रश्नाचं दिलं. तो मला असं म्हणाला की सर तुम्ही जे म्हणालात की रिक्षावाल्यांनी मीटरनेच प्रवाशांना नेलं पाहिजे, हे तुमचं म्हणणं मला 100% मान्य आहे. पण म्हणाला माझ्या मनात एक विचार आला. तो विचार असा आहे की रिक्षावाल्यानेच का, या देशाने, या समाजाने, या सरकारने जर मीटरने चाललं असतं, हे सरकार, हा समाज, हा देश जर मीटरने चालला असता तर मी ज्या रस्त्यावरून आज रिक्षा चालवतो ते माझ्या देशाचे रस्ते सोन्याचे झाले असते. आपल्या देशातल्या एका रिक्षावाल्याला आपल्या देशाविषयीचं हे आकलन आहे. त्यामुळे सनदी अधिकारी होणाऱ्या युवकांना किती आकलन असलं पाहिजे? भरपूर असलं पाहिजे. सगळं अर्थशास्त्र त्यांना या देशाचं माहीत असलं पाहिजे. त्यामुळे अर्थशास्त्राविषयीचं एक पुढचं प्रचंड वाचन तुम्ही करा. हा देश समजून घ्या. हा देश प्रचंड श्रीमंत आहे. आम्ही अर्थक्रांतीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो की भाषण केलं आणि निघालो असं करत नाही. जसे अर्थक्रांतीचे 5 प्रपोजल आहेत तसे 5 संकल्प तुमच्याकडनं मी आता करून घेणार आहे शेवटच्या टप्प्यात. ते 5 संकल्प का करून घ्यायचे? कारण तुम्ही तुमच्या आयुष्यभर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. का लक्षात ठेवायचं? कारण देशाच्या पुढच्या व्यवस्थेमध्ये स्टेक असलेले माणसं तुम्ही आहात. जे म्हातारे झाले, त्यांचं वय झालं, त्यांचं संपलं. पण तुम्ही अशा आहात की ज्यांना पुढचे 40, 50, 60, 70 वर्ष या देशामध्ये चांगल्या व्यवस्थेमध्ये चांगलं जगायचं आहे. ते जगण्यासाठी जे आवश्यक संकल्प आहेत ते 5 संकल्प आपण करूयात आणि थांबूयात. अट एकच आहे, माझ्या मागून हे संकल्प तुम्ही म्हणायचे आहेत. चालेल ना? वर्गात बसला नसेल तर आज वर्गात बसले तर करू. हा प्रश्नोत्तर आपण घेऊयात पुढचे 5 मिनिटं. आता इतके लवकर नको. 5 संकल्प आहेत, माझ्या मागून म्हणायचे. ज्याला कुतूहल असेल त्यांनी अर्थक्रांतीची छोटी पुस्तक आहेत 50 रुपयाची, 100 रुपयाची, ते तुम्ही घेऊ शकता. वेबसाईटवर जाऊ शकता, जे सगळ्यांसाठी खुलं आहे, त्यामुळे त्याच्यातही तुम्ही जाऊ शकता. पण सांगण्याचा मुद्दा असा की अर्थक्रांतीच्या माध्यमातून मी म्हटलं तसं आपलं आता देशाचे नागरिक म्हणून नातं आज तयार झालेलं आहे आणि त्या नात्याने आपण हा संकल्प करणार आहोत. तो संकल्प आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही विसरत त्याचा पडू द्यायचा नाही. म्हणणार माझ्या मागे? हा, सुरू करूयात. माझा भारत देश अतिशय श्रीमंत आहे,
हे मला माहीत झाले असून तो गरीब आहे या अपप्रचाराला मी आता बळी पडणार नाही. माझ्या देशात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर माझा 100% विश्वास आहे आणि ते घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध झालो आहे. भारतीय नागरिकांची वृत्ती दोषी नसून व्यवस्था दोषी असल्याने त्याच्यात आज भेदाभेद माजली आहे. त्यामुळे कोणत्याही समूहांची बदनामी न करता व्यवस्थेचे करेक्शन कसे होईल यासाठी मी प्रयत्न करीन. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांना सर्वोच्च मानणारी भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचा मला सार्थ अभिमान आहे. या मार्गानेच सर्व 130 कोटी भारतीयांना मानवी प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन. हवा, पाणी आणि रक्त प्रवाही असेल तरच ते शुद्ध असते. देशातील भांडवलाचे तसेच आहे. भारतीय समाज अशा स्वच्छ पैशानेच शांत, प्रामाणिक, भेदभावमुक्त आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करू शकतो. हा संकल्प तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे लक्षात ठेवाल आणि तुमच्या वाट्याला हा देश जी भूमिका देणार आहे त्या भूमिकेमध्ये या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न कराल असा एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.